नर्मदे हर. चला तर मित्रांनो, आम्ही आता छानपैकी बालभोग घेतलाय आणि आता हॉलमधून निघालोय मांधाताची परिक्रमा करायला. चला पहिलं ममलेश्वर, पहिलं ममलेश्वरचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मग परिक्रमा करू मांधाताची. आणि काल खूप जबरदस्त पाऊस झालाय, त्याच्यामुळे सगळं ओलं ओलं झालंय. मी सकाळी रोडवर गेलो होतो मुंडन करायला. रोडवर नव्हतं ॲक्च्युली, घाटावर गेलो होतो. आणि हे बघा मस्त हिरवागार झालाय परिसर. काल वाटतच होतं पाऊस पडेल म्हणून. गरम किती होत होतं रात्री. सो चला जाऊयात फटाफट आता आणि ममलेश्वराचं दर्शन घेऊ. सकाळपासून आता आम्ही उठलोय, लवकर उठलो, बालभोग वगैरे घेतलाय आणि आता मस्तपैकी ममलेश्वर आणि आपल्या ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं. छान झालं दर्शन. आणि आता ह्या आपल्या ओंकारेश्वरचा जो परिक्रमा मार्ग आहे, मांधाता परिक्रमा म्हणतात त्याला, ती आता करतोय. तर आता जे त्या परिक्रमेच्या मार्गात जे जे मंदिर येते त्याचं पण दर्शन घेतोय. आता हे बघा एकदम पुरातन मंदिर आहे ते. चला आता परिक्रमा करूयात आता. नर्मदे नर्मदे. सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटतंय. म्हणजे जे मला माझं म्हणजे हे झालं ना मला की अरे कसं होईल. पहिलाच दिवस आहे माझा परिक्रमेचा, पण छान वाटतंय. मैया देईल शक्ती. खरं तर आपलं काय नसतं, मैयाच सगळं करून घेणार आहे. जसं गड किल्ल्यांवर गेल्यावर महाराज शक्ती देतात, तसं इथं मैया शक्ती देतात. हा मग काय, नर्मदा खंडात आहे ना, मैयाच आहे सगळं. कसली भारी वाटतंय. मैया वाहते ना, मैयाचा आवाज ऐकायचा म्हणजे बास रे बास. वा, काम चालू आहे पुलाचं. बोटींच्या आवाजामुळे मैयाचा आवाज कमी होतोय, पण काय पुढे गेल्यावर आपल्याला मैयाचा आवाज ऐकायला मिळणार आहे, जेवढे महिने आपण परिक्रमा करणार आहे. नर्मदे हर. मार्ग किती सुंदर आहे. आम्ही बॅग आहेत ना हॉलमध्येच ठेवल्यात, कारण ह्या परिक्रमेला मांधाताला बॅगांची गरज नाहीये. सो आम्ही तसं चालू आहे. फक्त दंडक एक खरेदी केला मगाशी. आणि फार महत्त्वाचं अजून एक काम केलं. ममलेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही संत महात्मे जे अनिलदासजी महाराज आहे त्यांचं ID म्हणजे त्यांच्याकडून ID बनवून घेतलं. कारण नर्मदा परिक्रमेत आहे ना, संतांचं कडून जे ID म्हणजे प्रमाणपत्र मिळतं ते फार महत्त्वाचं आहे. आणि पुरातन म्हणजे पहिल्यापासून तेच प्रचलित आहे. तुम्हाला जरी गजानन महाराजांच्या आश्रमात जरी प्रमाणपत्र मिळालं तरी संतांचं प्रमाणपत्रही सोबत असू द्या, जेणेकरून पुढं जेवढे आश्रम लागतील तिथे सगळे संतच असतील, तर त्यांचं संतांचं प्रमाणपत्र कधीही चांगलं सोबत असणं. नर्मदे हर. हा, इथून मस्त वाटतंय बघ. मैयाचं दर्शन कसलं भारी वाटतं इथून. नर्मदे हर जिंदगी भर.
स्वर्णमुक्तेश्वर महादेव यांचं दर्शन घेतलं आहे. आपण आता आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, सो मी बाहेर आलो आहे आणि बाहेरून करतो आहे. बघा सुंदर परिसर आहे. चला परिक्रमा पूर्ण करू आपण आता. आणि इकडे इथे जे तुम्ही बघताय ना तो त्रिवेणी संगम आहे. नर्मदे हर. इथूनच लाड चालू झाले महिन्याचे. दक्षिणा मिळाली ऍक्च्युली, बाबाजींनी दिली आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज पहिलाच दिवस आहे आणि अजून परिक्रमा उचलली पण नाही आम्ही, आणि तेच आमचे लाड सुरू झालेत. खरं तरी ही भिक्षा असेल आहे ना. हे आपल्यासाठी नाहीये, हे कुठे गरजू लोकांना जर पुढे असेल ना, कोणाला गरज असेल ना, ती त्यांच्यासाठी ही. किंवा कदाचित आपल्याला पुढे परिक्रमेला ते गरजेचे असणार आहे म्हणून मैयानी ते आपली सोय करून ठेवली आधी. नर्मदे हर. अरे बापरे, आपल्यासारख्या सांसारिक लोकांचे ते पाया पडतात एवढी मोठी लोक. खरं थोडं जरा शरमल्यासारखं झालं, पण ऍक्च्युली तो दंडवत आहे ना तो मैयाला असतो, आपल्यासाठी नाहीये. ही आता सवय करून घ्यायची आहे. बघा आताच मला आहे ना डोळे भरून आले, अंग आहे ना थरथर कापायला लागले. आता काय सवय नाही ना आपल्याला सांसारिक लोकांना. बापरे. चला नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही आता चाललो होतो, परिक्रमाच करत होतो मानदाताची, तर या मैयाने आम्हाला इथं भोजन प्रसादीसाठी बोलवलं. बसो काय मैया, थोडा थोडा इथे. आणि इथे सुंदर असं मैयाचं मंदिर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर. थोड़ा ही दो मैया. हम परिक्रमा में निकले तो थोड़ा सा दुखी से था, तो मैया से हमने यही किया था कि माँ मेरे को चन्नों में रखना, मैया चन्नों से दूर मत करना, तू भूखी रख या प्यासी रख, मार या तार कुछ भी कर, पर चन्नों से दूर मत करना. तो हम जब परिक्रमा करके आए तो वहाँ जो अभी शंकराचार्य गुरु बैठे ना, वहाँ जंगल थे, जंगल में एक झाड़ के नीचे हमने माता जी की फोटो रख दी और बस अपने कर्म भजन करने लगे हम. तो वहाँ भी हमने बहुत समस्या उठाई, भूखे और प्यासे सब. अपन को कौन क्या करेगा. तो मैया की ऐसी लीला कृपा हुई मेरी, मान लो. तो बस अपन ये सफाई अपई करते रहे, जैसे कि किसी ने खा के फेंका, वो बीज लाके और उसका सेवा किया. कहते हैं ना कि मुख में राम और हाथ में काम, ऐसे कर्म करती रही तो वो बीज के झाड़ बड़े बड़े हो गए, फल देने लगे. तो मैंने क्या करा, कन्या भोजन चालू किया. एक भगत आया था तो कन्या भोजन किया. तो उन्होंने बोला हर महीना करते रहो मैया, अमोस की है. तो मैंने बोला कि ठीक है मैया का कृपा है तो अपन ऐसे करते रहे. तो अब लोग दुनिया अब जैसे ये प्रसादी बांट रहे तो सब आना जाना चालू हो गया. तो उसमें से एक नासिक का एक भगत बोले हम मैया का मंदिर बनना चाहिए. तब मैया का तो अपन ने पहले ही अर्जी लगा दी थी और उनके मुंह में से निकल गई कि मैया का मंदिर बनना चाहिए बोले. तो फिर सबने बोला कैसा करना चाहिए, क्या करना चाहिए. तो कि रजिस्टर लाओ और अपना अपना नाम चढ़ाओ, उसमें जो भी जैसा सहयोग बने वैसा करो. बोले मैया का मंदिर बनेगा. तो मैया का मंदिर भी बन गया था. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मानदाता परिक्रमाच्या वेळेला आहे ना तुम्हाला एक सुंदर असं मंदिर लागेल, गौरी सोमनाथ मंदिर. अतिशय भव्य आहे बघा. आणि इथली पिंड पण एवढी भव्य आहे ना, बघा
पूर्ण वरपर्यंत आहे आणि दिसत नाही एवढी उंच आहे. नर्मदे हर. सुंदर अनुभूती आहे नर्मदा परिक्रमेच्या वेळेला. नक्की करा तुम्ही. मैया बोलवले की या. काय सुंदर मूर्ती आहे ना. लेटे हनुमंतराय. नर्मदे हर. लेटे हनुमानजी मंदिर त्यांचं दर्शन घेतलं आणि इकडे आलोय बघा. भगवान शिवाजी, किती सुंदर अशी भगवान शंकराची मूर्ती आहे. बाप रे. हर हर भोले, हर हर महादेव. आणि पुढे गेलो आपण की शंकराचार्यांची भव्य अशी प्रतिमा स्थापित केलेली आहे. सुंदर आहे ती पण. दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं. हे बघा. अतिशय भव्य प्रतिमा आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. हर हर महादेव. हे बघा शंकराचार्यांचा जो स्टॅच्यू आहे तो बघा किती भव्य आहे. इथून किती किती मोठा दिसतोय माहित नाही मला. आता कॅमेऱ्यात काय कसं दिसतंय. हे बघा. अमृत ये बरं समोर जरा. हे बघा ती इथे आहे आणि स्टॅच्यू बघा केवढा उंच आहे. दक्षिण तटावरून खूप भारी. हो म्हणजे मग अशी पाहिलं ना असं वाटलं की काय. हा ना, किती मोठा भव्य आहे. असं काहीतरी बघितलं. हो भारी वाटलं. चला आता मला असं वाटतंय की अर्धी झाली असेल परिक्रमा आपली आता. हा चला आता आपण खाली उतरणार बहुतेक. नर्मदे हर, नर्मदे हर. जिंदगी भर. चांद सूरज द्वार किती सुंदर आहे बघा हे. अरे बापरे, कसलं भव्य आहे. मला तर असं राहून राहून वाटायला लागलं की हा सुरुवातीला आहे ना किल्ला असेल, मंदिर असेल कदाचित भव्य, पण काय माहिती आता एवढ्या नकाशे म्हणल्यावर मंदिर असेल कदाचित भव्य. हे बघा ना, बापरे सहीच किती सुंदर आहे ना, बघा ना. नक्षीकाम काय सुरेख केलंय. नर्मदे हर. इथं पण मूर्ती खंडित केलेल्या आहेत मूर्त्या. हो ना, गणपती बाप्पाची मूर्ती इकडे ती पण खंडित. खूप सुंदर. आक्रमण झालं असेल त्या काळात. इथं पण आहेत. हे बघा पूर्णपणे ना विदेशी आक्रमणकार्यांचं आक्रमण झालं असेल तेव्हा हे सगळं. हा मस्त विध्वंस झालाय सगळा. बापरे बापरे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर परिक्रमा मार्गातच हे सुंदर असं सिद्धेश्वराचं मंदिर लागलंय. काय त्या काळात काय भव्य असेल. बापरे बापरे बाप. सगळे बघा ना खाली आहे ना, हत्तींचं सगळं खंडित केलंय. काय म्हणली? चल आज जाऊ. नाही जाऊ ना आतमध्ये. सुंदर आहे सुंदर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे.
नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. काय भव्य मंदिर आहे माहिती का. आत्ताच म्हणजे भग्नावस्थेत आहे पण तरी किती भव्य आहे बघा. त्या काळात काय वैभवशाली इतिहास असेल आणि काय दिसत असेल ते बघा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर नर्मदे हर. आणि अशा प्रकारे आमची मांधाता परिक्रमा ऑलमोस्ट पूर्ण झाली आहे. हे बघा झालं, थोडं राहिले. अरे हा घाटच आहे, जुना घाट असेल. हे बघा मस्त. अरे खूप पुरातन असेल हा. हा शंकर भगवान की जय. चला नर्मदा मैया की जय. अशा प्रकारे आमचा छोटासा असा पडाव पूर्ण झालेला आहे. हा एक पहिला टप्पा काय माहिती, परिक्रमेचा. ते जे आदिवासी महाराज आहे ना त्यांना असं वाटलं असेल माझ्याकडे बघून, कारण मी बघत होते. नाही म्हणजे मानव तर परिक्रमा कराच तुम्ही. त्यांना वाटलं असेल की मी करू शकेल की नाही. ऍक्च्युली अमृताला बघून ते म्हणले की, मी म्हणलं होतं त्यांना की मानधता आम्ही आल्यावर करतो. नाही म्हणले तुम्ही उद्या करून घ्या, मग परवा दिवशी संकल्प उचला, कारण देव उठणी एकादशी परवा दिवशी आहे. सो तुम्ही परिक्रमा उचलू शकता 9 नंतर. म्हटलं ठीक आहे महाराजजी, करून येतो आम्ही. चला जाऊयात आता त्या पुलावर जाऊ. काय त्या पुलाचं नाव आहे मला लक्षात नाही आता, पण ओंकारेश्वरचा पूल असंच म्हणतात बहुतेक त्याला. तो नवीन पूल आहे आणि आपण परिक्रमा चालू केली ना ते पलीकडच्या पुलावरून, जुन्या पुलावरून गेलो आपण. चला नर्मदे हर, जिंदगी भर नर्मदे हर. दुपारची भोजन प्रसादी संत गजानन महाराज आश्रम.